नमस्कार. मी वैद्यचरण सोनारे, श्री विश्वकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र वरुड येथील संचालक. येत्या 21 वर्षापासून मी वरुड येथे आयुर्वेदिक पूर्ण कन्सल्टिंग करत आहोत. तर आज आपण वनस्पती दर्शन या अंतर्गत एका नवीन वनस्पतीची माहिती बघूया. तर ही आहे माका नावाची वनस्पती. याला भृंगराज म्हणतात, दुसऱ्या नावाला केशराज म्हणतात. इक्लिप्टा प्रोस्ट्राटा असं याचं सायंटिफिक नाव आहे. तर या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे हे जिथं जास्त पाणी असते, जिथं जास्त जलसंचिती असते, अशा ठिकाणी ही वनस्पती वाढते. याला माका, भृंगराज किंवा केशराज असं सुद्धा म्हणतात. याचा विशिष्ट उपयोग हा केसांच्या वाढीसाठी, केशवर्धनासाठी आणि हृदयांच्या कॅपिलरीज जशा सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात त्या सुधारण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. पित्तशमनासाठी ही विशेष प्रचलित आहेत. आता या वनस्पतीचे वैशिष्ट्य बघितले आपण तर या वनस्पतीमध्ये हे असे रूट्स असतात, हे हेअर लाईक असतात. केसांच्या एनालॉगस फीचर हे जे असतं केसांचं, आपल्या हेअरचं, ते याच्याशी मॅच होतं आणि याच्या रूट्स मधून आपणच तेल तयार करू शकतो, ज्याला केशवर्धनासाठी ते तेल उपयोगी पडते. आणि ह्या वनस्पतीचा उपयोग म्हणजे रक्तपित्त म्हणजे उलटीद्वारे रक्त पडणं, संडासद्वारे रक्त पडणं अशा आजारामध्ये याचा उपयोग आपल्याला दिसून येतो. पाण्याच्या ज्या टाक्या असतात गावांमध्ये, तिथून जे पाणी वाहतं अशा ठिकाणी या वनस्पती विशेषत्वाने उगवतात. आणि याच्यामध्ये क्लोरोफिल जास्त असल्या कारणानं याचा रस हा आणि डाळिंबाचा रस आणि बीटचा रस जर रोज घेतला सकाळ दुपार संध्याकाळ, तर 2-2 ग्रॅमने हिमोग्लोबिन हे 15 दिवसात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. सोबतच या वनस्पतीचा उपयोग हा आपल्याला रक्तपित्तासोबत यकृताचे जे आजार आहेत त्यामध्ये सुद्धा होतो. हिपॅटोमेगॅली झाल्यामुळे जे उसोफेजल होतात आणि रक्त पडतं, त्यामध्ये जर याचा रस प्यायला तर ह्या वनस्पतीचा विशेष उपयोग होतो. धन्यवाद. तर इथेच थांबूया. मी वैद्यचरण सोनारे. बरोबर. थँक्यू.